जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला अटक केल्यामुळे रोहित पवारांनी पोलिसांवर त्यांचा पारा चढला। आवाज खाली करा, हातवारे करून बोलू नका असं रोहित पवार पोलीस अधिकाऱ्याला म्हणाले। आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुखला कुठे ठेवलंय हे पोलीस सांगत नव्हते आणि त्यामुळे आपण संतापलो असं रोहित पवारांनी म्हटलं। आवाज खाली आणि हात वर केला तर सांगतो तुम्हाला, शहाणपणा करू नका, बोलता येत नसेल तर बोलायचं नाही, कळलं का? चला बाहेर तुम्ही तिथे पोलिसांना सहकार्य केलं, पोलिसांनी नीट वागले, गोपनीय साहेब नीट वागलं पाहिजे, नीट बोललं पाहिजे ना, हातवारे करू नका। असं वाटतं काय? चौकी नाही पोलिसांना तुम्ही साधे पीएस आहेत असं हात बी दुकान बोलताय आम्हाला इथे आहोत ना, आम्ही इथे बसून अरे कुठं ठेवले सांगतच नव्हते। आता जेव्हा नितीन देशमुखला आम्ही भेटलो 5 मिनिटात आम्ही विषय संपवला। तब्येत कशी आहे, तुझ्या पत्नीला सांगितलंय, म्हणजे आमच्या बहिणीला सांगितलेलं आहे, काळजी करू नको, वकील असतील, तू उद्या वकील योग्य अशी बाजू मांडतील, बस एवढंच सांगायचं होतं। 5 मिनिटात निघून गेलो। अरे पण 4 तास तुम्ही आम्हाला इकडे जा तिकडे जा, तू तिकडे इकडे, मग गणवटच ठेवलं ना। मग आम्हाला तुम्ही आमदार आणि माझे मंत्र्याला जर गणवट असाल, जर खोटं बोलत असाल, तर गरीब माणूस आला तर त्याला म्हणणार या स्टेशनला जा त्या स्टेशनला जा, ही वृत्ती चुकीची आहे। एवढं पोलिसांनी त्यांच्या एवढे बघून हातवारे केले असतील आणि त्यांना उद्धटपणाने बोलले असतील तर साहजिक रिॲक्शन। एक तर आम्ही अधिक चिडलेलो होतो, आंदोलन करून थकलेलो होतो। पोलीस आम्हाला त्याला इथे ठेवलाय का तिथे ठेवलाय का काहीच सांगायला तयार नाही। आणि दुसरीकडे आम्हाला समोरच्या बाजूचे व्हिडिओ होत होते की मस्त एकटा उभा आहे, त्याच्यावर ना पोलीस आहे ना कोण आहे